जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. लेखक मनोहर सातपुते. आई शपथ. नाही. या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांची या 2024च्या निवडणुकीत वाट लावली तर नावाचा सुरेश नाही. लय झालं यांचं फालतू स्वार्थी राजकारण. या 5 वर्षात माझी सगळी वाट लावली यांनी. या 5 वर्षात माझं सगळं वाटोळ झालं. आता मी या सगळ्यांच वाटोळ करणार. मला काय मिळो अगर न मिळो, या समद्यांना आता गाडणारच मी. अचानक एका घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. जाऊन पाहतो तर एक माणूस जोरात ओरडत होता. तीत असलेल्या एका माणसाला विचारलं, कोण ओरडते? तो म्हणाला, माझा मित्र सुरेश आहे. त्याला अधूनमधून वेडेपणाचे झटके येतात. सुरेशच्या रागाचा पारा 7व्या आकाशात होता. तो खूप मानसिक तणावात होता. आतून आग लागल्याप्रमाणे धुमसत होता. यदाकदाचित कोणी नेता किंवा त्याचा कार्यकर्ता त्याच्या समोर असता तर त्यानं त्याचा जीवच घेतला असता. पण डॉक्टरांनी त्याला आवरला. त्याला इंजेक्शन दिल आणि त्याला वेड्याच्या इस्पितळात घेऊन गेले. आम्ही त्याला विचारलं, अहो पण राजकारण्यांना शिव्या घालण्यास आणि वेडाचा झटका येण्याचं कारण काय? तो म्हणाला, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, हा एवढा चिडलेला का आहे? तो राजकारण्यांबद्दल असं का बोलत आहे? तर झालं असं की महाराष्ट्रातील 2019च्या निवडणुकीनंतर चाललेल्या राजकीय उलथापालथी पाहून आणि त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर पडले म्हणून सुरेश हा राग धरून होता. आम्ही हबकलोच. काय? पण कसं काय? संदीप, सुरेशचा मित्र. 2019च्या राज्याच्या निवडणुकीत जनतेने युतीला बहुमत दिलं. जनतेसमोर जेवढे पर्यायी चेहरे राज्याचे नेतृत्व म्हणून होते, त्यातून जनतेने निवडून सत्ता त्यांना देण्याचा जनादेश दिला. पण अचानक जनतेचा हा जनादेश अमान्य करत काही जण बंडखोरी करू लागले. नंतर जनतेसमोर बंद खोलीतील गोष्टी आणि चेहरे पुढे येऊ लागले. आणि बंद खोलीतील राजेशाही जनतेच्या लोकशाही मार्गाने दिलेल्या जनादेशाला फाट्यावर बसून सत्तेत आली. लोकशाहीत जनतेने दिलेला जनादेश महत्वाचा की बंद खोलीत ठरवलेल्या गोष्टी? तसंही. मग बंद खोलीत ठरलेल्या गोष्टी महत्वाची असेल तर मग 12 करोड जनतेने दिलेल्या जनादेशाला आणि जनतेच्या मताला काहीच अर्थ नाही. अशा टीव्हीवर चर्चा चालू होत्या. राज्यात सर्वांना चाललेल्या घडामोडीमुळे खूप धक्का बसला होताच. पहाटेचा शपथविधी, आमदारांची पळवापळवी, ब्रेकिंग न्यूज, सूत्र, कष्टकरी लोकांच्या विकासासाठी धडपडणारे आमदार मोठमोठ्या हॉटेलमध्ये. अक्षरशः सर्वत्र डोकं फुटण्याचा बाजार चालू होता. त्यातून कसंतरी जनतेचा जनादेश बाजूला सारून वैयक्तिक विकल्प मर्जी सरकार आलं. हे सगळं सुरेश त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात बसून ग्राहकांसोबत गप्पा मारत पाहायचा आणि म्हणायचा, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? हे सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी. आपण आपल्या धंद्याकडे लक्ष दिलेलं बरं. अशा त्याच्या गप्पा चालायच्या. नुकतंच त्यानं घर आणि गाडी घेतली होती. 2 वर्षापूर्वी बँकेकडून व काही फायनान्स कंपनीकडून त्यानं कर्ज घेऊन व्यवसाय चालू केला होता. बऱ्यापैकी त्यातील कर्ज फिटलं होतं. सुरेशचा व्यवसाय जोरात चालू होता. नवीन कर्ज काढूनच त्यानं घर आणि गाडी घेतली होती आणि त्याच्या नियोजनानुसार मेमध्ये त्याचं सर्व कर्ज संपणार देखील होतं. पण ह्या त्याच्या नियोजनावर चीननं घागर घातली. चीनमधील कोरोना व्हायरस आगंतुक व न बोलावलेला पाहुणा म्हणून जगातील सर्व देशात पोहोचला. आपल्या इथेही आलाच. अगोदरच राज्यातील चाललेल्या सत्ता संघर्षातून वातावरण नकारात्मक झालं होतं. त्यात नेमकं सरकार कोण चालवतोय हेच कळत नव्हतं. खाली आपापले जुगाड लावण्याचं काम चालू होतं आणि दिल्लीतून सरकार पाडण्याच्या गोष्टी चालू होत्या. टीव्हीवरती फक्त दिवस रात्र हेच चालू होतं. राजकीय अस्थिरता असल्यामुळे उद्योजक देखील थोडे सावध भूमिका घेत होते. त्यात चीनचा व्हायरस आल्यामुळे तर पूर्णपणे व्यावसायिक उद्योग शांत झाले होते. जास्त काही व्यवसाय होतच नव्हता. परदेशातल्या कोरोना व्हायरसच्या बातम्या ऐकून बघून
इथे भारतात लोकांचा अगोदरच भीतीनं घाम निघायचा. लोकांना खूप भीती वाटत होती. आता भारतात आल्यामुळे तर लोकांमध्ये हाहाकार उडाला होता. अचानकपणे लॉकडाऊन लावण्यात आला. त्यामुळे पूर्ण अर्थचक्र थांबलं. कुणालाही कोठेही जाता येत नव्हतं. प्रत्येकाचे व्यवसाय, जॉब, सर्व गोष्टी तशाच अडकून राहिल्या. लोकांना खाण्यापिण्याचे टेन्शन येऊ लागलं. खर्चाचं टेन्शन येऊ लागलं. बाहेर पडताच फटके पडत होते. केस होत होत्या. प्रत्येक जण या दुष्ट चक्रात अडकला. सगळ्यांना वाटले की लॉकडाऊन 10 दिवसासाठी असेल, पण म्हणता म्हणता लॉकडाऊन वाढतच होता. आता लोकांनाकडचे पैसे संपत आल्यामुळे लोकांचे मानसिक ताणतणाव वाढत होते. त्यात कोरोनाच्या येणाऱ्या बातम्यांमध्ये लोक अजूनच घाबरायचे आणि राज्यात अधूनमधून देखील एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाचा खेळ चालू असायचा. नंतर तर लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की जसं जसं सरकार धोक्यामध्ये येत आहे असं वाटतं, त्यावेळेस लॉकडाऊन लावण्याचा खेळ चालू झाला की काय. लोक या गोष्टीला देखील वैतागली होतीच. सगळं बंद असल्यामुळे आणि घरीच असल्यामुळे या बातम्या पाहून पाहून सुरेशच डोक दुखू लागलं होतं. तो वैतागला होता. तसेच लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्यामुळे झालेलं नुकसान आणि उलट दुसरीकडे चालू असलेले हप्ते, कर्जे यांचे व्याज आणि दंड हे भरायचे कुठून? यामध्ये सर्व लोक, उद्योजक, नोकरदार सर्वजण अभिमन्यूप्रमाणे या भयंकर चक्रव्यूहात अडकले होते. सुरेशच्या डोक्यात तर हिशोबांचा खेळ चालू होता. यामध्ये त्याचे आई-वडील आणि भाऊ या तिघांना कोरोना होतो. सुरेशचे यामध्ये खूपच हाल झाले. एक तर कर्जाचे हफ्ते फेडता आले नाहीत आणि त्याचे व्याज देखील त्याला भरपूर भरावे लागणार होते. दंड देखील. त्यातच त्याचे आई-वडील आणि भाऊ हे तिघेही कोरोनामुळे दगावल्यामुळे तो मानसिक तणावात होता. आणि या तिघांच्या उपचारासाठी देखील त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. कारण जास्त करून कोरोनाच्या नावाखाली लुटण्याचे प्रमाण जास्त चालू होते आणि दाद मागायची तरी कोणाकडे काहीच पर्याय नव्हताच. काही आर्थिक मदत होते का? आईवडिलांसाठी काहीतरी औषध वगैरे सुविधा होते का? हे पाहण्यासाठी तो प्रत्येक नेता, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री यांच्याकडे जाऊन येत होता. पण त्याला काहीच फायदा होत नव्हता. आईवडिलांच्या भावाच्या दवाखान्यासाठी सुरेशला पूर्ण पैसा खर्च करावा लागला. घराचे, गाडीचे आणि व्यवसायाचे सुद्धा हप्ते थकल्यामुळे तो खूपच मानसिक तणावात गेला. त्याला त्याचा व्यवसाय देखील बंद करावा लागला होता. कारण उपचारांमध्ये त्याच्याकडचे पैसे संपले. आता तो एकटाच होता. काम देखील नाही, काहीच नाही, पैसे देखील नाहीत आणि डोक्यावरती इतकं मोठं कर्ज. त्याची मानसिक अवस्था खूप वाईट होती. तो तणावात होता. कुठूनही साथ मिळत नसल्यामुळे तो पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. काहीही बडबडायचा. प्रत्येकाबरोबर त्याचे वाद होऊ लागले. लोक फक्त सांत्वन करण्यासाठी येतात हे पाहून तो अजून जास्त चिडायचा. सुरेशसारखे कित्येक जण असेच संपले. राज्यात सत्तेचा आरोप प्रत्यारोपांचा खेळ चालू होता. टीव्हीवरच्या बातम्या हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. तुमच सरकार कधी पडेल तुम्हालाच कळणार नाही वगैरे वक्तव्य पाहत सुरेश म्हणायचा, अरे पण आता आम्ही हिम्मत हारलोय. आम्हाला कोण वाचवणार? अरे पण आमचा विचार कोण करणार आहे की नाही? का आम्ही असंच हातपाय घासून मरायचाय? त्याने भागातील नगरसेवक, आमदार, खासदार वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेतली होती. थकीत कर्जाबद्दल सरकार दरबारी काहीतरी चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा त्याला होती. पण काहीच झालं नाही. सरकार म्हणतं, अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर भयंकर परिणाम पडेल. त्यामुळे लोकांना कर्ज हे फेडावंच लागेल. दंड भरावाच लागेल. कुठूनही सहाय्य मिळत नसल्याचे पाहून सुरेश हतबल झाला होता. सुरेश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. घर, जमीन, गाडी, व्यवसाय बंद पडला. लाखोचं कर्ज डोक्यावर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण परिवार संपला होता. तो आता फक्त एकटाच राहिला होता आणि पडला होता. मित्र नातेवाईक फक्त दुरून हे सगळं पाहत होते. मी त्याची जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्यांनी सुद्धा
मला माझ्या वाईट काळात खूप मदत केली होती. राज्यात लॉकडाऊन उठलं. काही महिन्यातच राज्यातील सरकार पडले. नवीन सरकार आलं. आता याला अपेक्षा वाटू लागली की आता तरी काहीतरी चांगलं होईल. पण वर्ष झाले तरी काहीच नाही. फक्त जाहिरातबाजी, एकमेकांना शिव्या देण्याचं राजकारण. जनतेसाठी उपयोगी असणारे निर्णय होत नाही किंवा झाले तरी त्याचे परिणाम जमिनीवर दिसत नाहीत. हे पाहून तर सुरेश अजून खूप मानसिक तणावाखालीच गेला होता. सत्तेचा खेळ राजकारण्यांचा. लॉकडाऊन लावणारे राजकारणी, ऐनवेळी हात वर करणारे राजकारणी, कोरोनाच्या नावाने लुकणारे राजकारणीच. त्याच्या सगळ्या परिस्थितीला हेच राजकारणी कारणीभूत आहेत असे त्याला वाटू लागले. तो दिवसभर कुठेतरी एकटाच फिरत असे. काम नाही, फक्त नेत्यांचा जीव घ्यायचा हे त्याच्या डोक्यात चालला होतं. त्याच्या परिस्थितीला हे राजकारणीच कारणीभूत आहेत असं त्याला वाटायचं. त्याला समजावायला गेल तर तो आम्हालाच मारायचा. पहिला त्याच्या डोक्यात आत्महत्या करायचा विचार आला होता, पण त्याने प्रयत्नही केला. पण वाचला. नंतर आईवडिलांचा, भावाचा चेहरा सतत आठवत असायचा. आपल्या या अशा अवस्थेला हेच राजकारणी कारणीभूत आहेत. आता यांना सपवायचं, असं त्याच्या डोक्यात सारखा विचार चालू होता. त्याने त्याच्या या परिस्थितीला हे राजकारणी का कारणीभूत आहेत हे काय सांगितलं नाही. फक्त मला बदला घ्यायचाय. मला माझ्या आईवडिलांचा, भावाचा बदला घ्यायचाय. मी या नेत्यांना संपवणारच. फक्त तो इतकाच बडबडत होता. म्हणून तो म्हणतो, मी माझ्या बापाला वचन दिले. या येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या राजकारण्यांना मी संपवणार. त्याला आता कायमस्वरूपी वेड्यांच्या दवाखान्यातच ठेवले. त्याची ही अवस्था खूप बेकार होती. हे ऐकून आमच्या डोक्याला मुंग्या आल्या. असंही होऊ शकत. आम्हाला काहीच कळत नव्हतं. एक मित्र म्हणाला, का नाही? 2019 नंतर नाही त्या गोष्टी पाहायला मिळत आहे, हे का नाही होणार? त्याच म्हणणं बरोबर होतं. तसं तर ही अवस्था कमी अधिक प्रमाणात बऱ्यापैकी महाराष्ट्रातील सर्वांचीच आहे. राज्यातील कोणत्याही भागात गेल तरी हेच ऐकायला मिळतं. आता याला कोरोना जबाबदार, राजकारणी जबाबदार की लोकांचं आर्थिक नियोजन जबाबदार? आपल्याला काय करायचं आहे हे सामुदायिक वाक्य आहे. राजकारणाचा विषय निघता त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हमखास हा शब्द वापरला जातो. मग आता या विषयाकडे देखील आपल्याला काय करायचं आहे म्हणून सगळे लोक निघू लागले. पण आमच्या मनात खरोखरच आलं, आपल्याला काय करायचं आहे.